मी भारत वगैरे बोलणार नाही, पूर्ण जगात लार्जेस्ट रिलिजियस कॉन्ग्रिगेशन म्हणजे सगळ्यात जास्त भाविक येणाऱ्या रिलिजियस कॉन्ग्रिगेशन कुंभच्या नंतर आमच्या हे आहे आषाढी वारी. बरेच लोकांनी मला विचारलं की मग रथयात्रा नाही आहे की ओडिशाचं. रथयात्राची संख्या 10 ते 12 लाख, पण आमच्याकडे जवळपास 32 लाख. आमचं जे काही अधिकृतपणे आलेली यादी आहे त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं, या 1-2 लाख प्लस वर मायनस असू शकते, पण आमचा ॲव्हरेज आहे 32 लाख. तो सगळ्यात लार्जेस्ट रिलिजियस कॉन्ग्रिगेशन जो आहे तो आमच्या आषाढी वारी. आणि आषाढी वारी कुंभापेक्षा कठीण आहे, कारण एवढंच आहे की कुंभ थोडा स्पेस्ड आउट आहे. फक्त एक दिवस नाही आहे असं आमचं आषाढी एकादशी सारखे एक दिवस नाही, कुंभ स्पेस्ड आउट आहे. म्हणजे जवळपास 6 महिन्याच्या मध्ये कोणी कधीही येऊ शकतात. म्हणजे एकच दिवसला इतकी जास्त गर्दी असणारे, जास्ती जास्त भाविक असणारे, जास्त वारकरी असणारे एक महिन्याची आषाढी वारी खूप मोठा चॅलेंज आहे. पण मला परत सांगतोय की प्रत्येक ठिकाणी मला पत्रकारांच्याकडून खूप सपोर्ट भेटला. इनफॅक्ट लास्ट म्हणजे मी काय केलं की सगळे पत्रकार मित्र जे काही आहेत सोलापूरच्या आणि पंढरपूरच्या सगळ्यांचे एक ग्रुप म्हणजे माझा व्हॉट्सअपमध्ये एक छोटासा एक ग्रुप सारखे बनवलं. म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये आहे का नाही दिसणार नाहीये. मला एक टॅब दिलं, मी त्या टॅब क्लिक केलं तर ते पत्रकाराकडून जे काही मेसेज आलेले ते मला दिसेल. ऍक्च्युली दररोज मला इतकी मेसेज यायचे की याच्यामध्ये पत्रकारांनी काय सांगितलेले आहे, इतर लोकांनी काय सांगितले मला कळेल. म्हणून मी एक टॅब तयार केलं. त्या टॅब तयार करून तसं आपण फॅमिलीला टॅब तयार करतो ना, तसं आम्ही पत्रकारांचा एक टॅब तयार केलं. आणि शेवटचे तर 5 दिवस फक्त पत्रकाराकडूनच फीडबॅक यायचे, तिथे हे झालेले आहे, तिथे हे झालेली आहे. म्हणून मला खूप सपोर्ट दिला. आणि फ्रँकली स्पीकिंग हा वारी खूपच चांगल्या पद्धतीनं पार पडलेली आहे. मला सगळं ठिकाणीतून मला आणि माझा टीम, हे वैयक्तिक यश नाही आहे, हे पूर्ण टीम एफर्ट आहे. मी असो, SP सर असो, ट्रॅफिकच्या बाबतीत SP सर असो, PWD असो, सगळं CEO प्रांत सगळ्यांच्या, जिल्हा परिषद याच्यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि सगळ्यांचं कारण एवढंच आहे की हे आपण मराठीमध्ये मला माहिती आहे काय आहे म्हणून एक लिटमस टेस्ट म्हणतात, परीक्षा आहे, अग्निपरीक्षा सारखे आहे. प्रत्येक ऑफिसरच्या जे आषाढी वारी आहे तो अग्निपरीक्षा सारखे आहे. त्या अग्निपरीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडला तर आमच्यावर ट्रस्ट येते, ठीक आहे हा अधिकारी काम करू शकतायच म्हणून. आणि म्हणून आम्हाला हा संधी भेटला आणि यशस्वीपणे पार पडलेली आहे. तरी सगळ्या ठिकाणी सगळं वारकरीकडून आणि इतकी चांगलं झालं वारी की आम्ही फिरत असताना, नॉर्मली ते शेवटचे 2-3 दिवस मी बाईकमध्येच फिरत होतो. फिरत असताना लोक आम्हाला बाईक थांबून बोलायचे की यावर्षी नियोजन खूप चांगलं आहे. एक लोकांना थांबून सांगायचे की एकदम भारी नियोजन चांगलंपणे पार पडतं. मी पांडुरंगांच्या पण याच्यामध्ये आहेत आणि खूप खास करून सगळ्या तुमच्या सपोर्टमुळे झालं आणि मी धन्यवाद बोलतो. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.